नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जसं आपल्याला माहिती आहे की काहीच दिवसांवरती विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। कालच भाजपाची 99 उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवरती आज एनडीटीव्ही मराठीवरती काही वरिष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका अगदी जवळून पाहिलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत। तर नक्की त्यांचं या सगळ्याबद्दलचं काय ॲनालिसिस आहे ते आपण जाणून घेऊयात। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात पहिले सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या स्थिती आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये ती अशी नव्हती, तर तुमचं सगळ्यात पहिलं ॲनालिसिस काय सांगेल आता महाराष्ट्रातल्या या सगळ्या पक्षफुटी झालं, इकडचे कार्यकर्ते इकडे जातात, इकडचे नेते तिकडे जातात, त्याच्यावरती अशी स्थिती 2014 मध्ये विरोधकातले लोक हे भाजपमध्ये जात होते आणि रोज एकाचा पक्षप्रवेश होत होता। आता ती स्थिती बदलली आणि भाजपमध्ये परत स्वगृही येण्याचे किंवा राष्ट्रवादी असतील किंवा शिवसेनेत असतील हे परत यायला लागलेले आहेत लोक। याचाच अर्थ राजकीय दृष्ट्या आता महायुतीपेक्षा महाविकास आघाडी ही अधिक सक्षम असल्याचं मत हे राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे। सर, तुमचं काय मत आहे? निश्चितच माऊली म्हटले तसंच आहे। 10 वर्षांच्या परिस्थितीत प्रत्येकाने आत्ता सत्ताधाऱ्यांना पाहिले ते 7.5 वर्ष सत्तेत आहेत आणि आपण महाराष्ट्रात पाहतो की कायमच गेल्या काही वर्षात कायमच कोण एकाच पक्षाला किंवा एकाच आघाडीला सत्ता जाईल अशी परिस्थिती नाहीये। त्यामुळे 10 वर्षातली लोक स्वतःबद्दलच्या असेसमेंट करतील की यांच्या सत्तेतून आम्हाला काय मिळालंय आणि ते चित्र तुम्ही सोशल मीडियाचा किंवा तुम्ही जरी वैयक्तिक लोकांशी बोललात तर ते जाणवेल। त्यामुळे यावेळेस चेंज होईल असं वातावरण दिसतंय। सर, तुमचं काय ॲनालिसिस सांगतं जेव्हा तुम्ही काही निवडणुका बघितलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत, त्याच्यानंतर आत्ताची सद्यस्थिती महाराष्ट्रातली बघितल्यानंतर तुमचं काय ॲनालिसिस आहे? सगळ्यात पहिलं मला वाटतं 2014 आणि 2019च्या तुलनेत ही निवडणूक वेगळी आहे। 14 आणि 19ला दोन्ही वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती। महाराष्ट्रात आत्ता चित्र तसं नाहीये। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राचा कल गेला, पण आत्ता या निकालातून महायुतीला मोठा झटका मिळाला किंवा त्याच्यातून एक मेसेज पण मिळाला आणि आता ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीला जर सामोरे जात असेल तर दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी आहे। भले असं वातावरण आता दिसतंय की भाजपमधून किंवा महायुतीतून काही लोक महाविकास आघाडीत जातात, तर त्याचं कारण तिकडे स्पेस निर्माण आहे। कारण 40 आमदार शिवसेनेतले, 40 आमदार राष्ट्रवादीतले महायुतीत आहेत, त्यामुळे तिकडे पेस आहे, ती पेस तिकडे असल्यामुळे जाताना दिसतात। पण जर आपण राजकीय दृष्ट्या वातावरण बघितलं तर मला वाटतं काटेकी टक्कर महाराष्ट्रात बघायला मिळेल। लोकसभेच्या मतांची जर थोडी आकडेवारी बघितली तर 0.16 एवढाच फरक दोन्हींच्या मतात होता। त्याच्यातून महायुतीने बोध घेत, धडा घेत लाडकी बहीण सारख्या योजना आणल्यात आणि आता खरी ही परिस्थिती अशी आहे की अगदी थोड्या फरकाने प्रत्येक मतदारसंघात निवडणूक काटेकी टक्कर होऊ शकतो। तर माझ्या दृष्टीने प्रत्येकासाठी 50-50% संधी आता तरी दिसतीये। सर, आपण बघितलं की लोकसभेनंतर खूप रिव्हर्स इनकमिंग आपण शरद पवार गटात बघितलं, तर त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? मी आता जसं सांगितलं ना की राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादीतले जे काही 54 आमदार होते, 53 होते, त्याच्यातल्यापैकी 40 आमदार अजितदादांसमवेत गेले। तर आता सर्वाधिक जिथं राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते तिथं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवार नाहीयेत। त्यामुळे साहजिक आहे की तिथं एक पेस निर्माण झालेली आहे, पोकळी निर्माण झालेली आहे, तर लोक तिकडे जायला प्राधान्य देत आहेत। हेच शिवसेनेच्या बाबतीत घडले की शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे समवेतचे जे काही आमदार होते ते आता कुठेतरी एकनाथ शिंदेबरोबर गेले, 40 आमदार। सगळ्यात मोठी संधी जर कुठं असेल तर आता ठाकरे गटाकडे कुठेतरी महाराष्ट्राचा कल लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला दिसतोय। त्याच्यामुळं त्या संधीचं सोनं करण्यासाठी किंवा एक वातावरणाची दिशा बघून अनेक लोक महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहेत। त्याच्यामुळं जे आपल्याला आउटगोईंग दिसतंय महायुतीतनं त्याचं मुख्य कारण हेच आहे। नक्कीच सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की 2 आघाडी आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी, त्यात आता तिसरी आघाडी आली आहे संभाजीराजेंची परिवर्तन महाशक्ती। तर ते कसं काम करेल या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पॅन महाराष्ट्र आपण जर विचार केला? नाही, ती आघाडी जस्ट आता झाली आहे आणि दोघांनी एक महायुतीतून बाहेर आलेत आणि एक महाविकास आघाडीतून बाहेर आलेले आहेत। त्यामुळे ती युती एक काही भाग आहे। आता प्रहार म्हटलं आपण बच्चू कडूंचा, तर त्याची एक ताकद स्वतंत्र आहे आणि ते विदर्भातून वगैरे त्यांचे 2-1 सीट येतात। स्वाभिमानी संघटनेची कोल्हापूर वगैरे या भागात थोडंसं आहे, पण पॅन महाराष्ट्र पाहिलं तर तशी ती ताकद नाही आहे। आणि तुम्ही तिसरी महाआघाडी जी म्हणताय तर ऍक्च्युअल जरांगे पाटील हे स्वतंत्र विचार करतायत,
आणि ही तिसरी महाआघाडी वेगळा विचार करते. आता संभाजीराजे म्हटलं तर ते मराठा आरक्षणावर जी भूमिका घेतली होती, पण त्यांची ती एक लिमिटेड आहे जी जरांगे पाटलांनी वेगळी घेतली. त्यामुळे तिसरी महाआघाडी जी म्हणतो किंवा तिसरी आघाडी जी म्हणतो आपण, तर ती एका ठराविक याच्यात जे आता अपक्ष वगैरे यासारखं गव्हर्नमेंटमध्ये पण होते त्यातलीच काही मंडळी तिथे आहेत, तर ते प्रमाण अपक्षांचं होतं ते त्यांच्याकडे राहील फार तर तिसऱ्या महाआघाडीकडे. इतरत्र फारसा असा फरक पडणार नाही. सर, जरांगे फॅक्टर जसं आता शैलेश सर म्हणाले की जरांगे फॅक्टर हा किती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला फरक पडेल त्या फॅक्टरचा, जरांगे फॅक्टर? जारंगेची मुख्य ताकद आहे ती मराठवाड्यात आहे, कारण त्यांनी जे संपूर्ण प्रश्न जे ॲड्रेस केलेले आहेत कुणबीचे, हे जास्त त्रास हा मराठवाड्यामध्ये आहे. विदर्भ आणि कोकण हा जर भाग बघितला तर तिथले मराठे पूर्वीपासूनच कुणबी आहेत, त्यांना गेले ओबीसी आल्यापासून त्यांना आरक्षण आहेच आहे. ते इव्हन पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्याच भागात कुणबीची प्रमाणपत्र पूर्वी मिळली होती. त्यामुळे मराठवाडा या भागातच जरांगेच्या आंदोलनाचा इफेक्ट आपल्या लोकसभेला प्रचंड जाणवला आणि आत्तासुद्धा त्या भागात तो जाणवेल अशी स्थिती आहे. तिथले ओबीसी संघटित करण्याचा प्रयत्न हा भाजप करत जरी असला तरी देखील मराठा एकत्र करणं या दृष्टीनं महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार खूप जोरात प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं आत्ता गेल्या वेळी एवढी स्थिती महायुती तिथं राहणार नाही हे निश्चित. जरांगे फॅक्टरचा इफेक्ट तिथं जाणवेल आणि अन्य भागात 5-10 हजार असा तो जाणवणार आहे. सर, राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे, तर ते कसं, त्याचा कसा इफेक्ट असेल सगळीकडनंच? आणि राज ठाकरे पुण्यातून सुद्धा बऱ्याचशा सीटवरती उमेदवार देणार आहेत, तर त्याच्याकडे कसं पाहतात? मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं काय झालंय की अतिशय महाराष्ट्रातला सर्वात चांगला वक्तृत्व आहे, पण दरवेळी भूमिका बदलत राहणं ह्याचा त्यांच्या विश्वासावर परिणाम निर्माण झाला. त्यांचे अनेक कार्यकर्ते आता त्यांना सोडून गेलेले आहेत, तरी देखील मनसेचा इफेक्ट राहणार आहे. हा मुख्यत्वे मोठी शहरं जी आहेत, ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिक, या 4 शहरात राज ठाकरेंचा प्रभाव आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांचे उमेदवार हे निवडून किती येतील हे 1, 2, 3, 4, 5 याच्या आत बाहेर असणार आहेत. ते यामुळं ते कोणाची मतं कुठल्या मतदारसंघात खाणार आहेत हा फार महत्त्वाचा इफेक्ट ठरणार आहे. ते 100%च उद्धव ठाकरे खातील अशी स्थिती नाही. त्यामुळे तिथं काही ठिकाणी ते भाजपलाही धक्का देऊ शकतात. यामुळं उमेदवार कोण आहे आणि त्या मतदारसंघाचं चित्र आहे याच्यावर राज ठाकरेचा परिणाम दिसेल. याच्या पलीकडे राज ठाकरेला टोटल निवडणूक म्हणून मत कटवा याच्या पलीकडे काही किंमत नाही आहे. सर, तुमचं काय मत आहे राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नारावर? बिजले सरांनी सांगितलं की हीच वस्तुस्थिती आहे. राज ठाकरेंनी प्रत्येक निवडणुकीत एक जी भूमिका बदलली आहे, म्हणजे लोकसभेला ते महायुतीला साथ दिली आणि विधानसभेला जर ते स्वतंत्र लढणार असेल तर मला वाटतं कुठंतरी याच्यात कार्यकर्त्यांचं गळचेपी होतीये. कुठलीच कुणाबरोबरच एका भूमिकेत नसल्यामुळे निवडणुकीला कसे सामोरे जाणार. आज आपण महाराष्ट्राच्या लेवलचा विचार न करता साधं पुण्यात जरी 8 मतदारसंघातला विचार केला तर कोथरूडचा आणि एक हडपसरचा अपवाद वगळता मनसेकडं तुल्यबळ असे उमेदवार पण नाही. म्हणजे 8च्या 8 जागा मनसे पुण्यात लढवल का याच्याबाबतही साशंकता आहे. आणि जर राज ठाकरेंनी निवडणूक लढली, मनसेने निवडणूक जर उमेदवार उभे केले तर मला वाटतं त्याचा सर्वात जास्त फटका हा महायुतीला बसेल, कारण ते महायुती बरोबरच आजपर्यंत जास्त कनेक्ट असलेले दिसलेले आहेत. आणि जो भाजपचा एक मतदार होता तो मध्यंतरी 2012ला कुठंतरी मनसेकडे वळलेला होता आणि तो परत 2014ला भाजपकडे शिफ्ट झालेला आहे. आणि आता जर मनसेने उमेदवार उभे केले तर निश्चितपणे ते भाजपच्या उमेदवारांना जास्त डॅमेज करतील. मला वाटतं महायुतीसाठी काही प्रमाणात ही थोडीशी धोक्याची किंवा एक फटका देणारा भूमिका ठरेल मनसे. सर, त्याच पार्श्वभूमीवरती की कोथरूड मतदारसंघामध्ये किशोर शिंदेच्या नावाची खूप चर्चा आहे. चंद्रकांत पाटील त्यांच्या विरोधात ते उभे राहतील अशी खूप चर्चा आहे, तर त्याचा किती फरक पडेल महायुतीला कोथरूड मतदारसंघात? मी म्हटलं ना की ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असेल तिथं फटका बसेल. किशोर शिंदेंनी मागच्या वेळेसही चंद्रकांत दादांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात चंद्रकांत मोकाटे जर आले तर कसं असेल? मी तेच सांगतो की मागच्या वेळेस किशोर शिंदेंनी जे चंद्रकांत दादा पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तर सगळे मिळून एकत्र होते. म्हणजे किशोर शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचा पाठिंबा होता. असे असताना ते जवळपास 27,000 मतांनी पडले. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे बाहेरचे उमेदवार होते, त्याचाही त्यांना जास्त फटका बसला होता. गेल्या 5 वर्षात चंद्रकांत दादांनी एक पाय रोवलेले या मतदारसंघात, ते सगळीकडे पोहोचलेले. अशा परिस्थितीत आता जो सामना होईल तो चंद्रकांत म्हणजे शिवसेनेचा जो ठाकरे गटाचा कोण जो उमेदवार येईल, चंद्रकांत मोकाटे असतील, पृथ्वीराज सुतार असेल आणि चंद्रकांत दादा पाटील, असा थेट सामना होईल. त्याच्यात किशोर शिंदे हे भाजपची प्रामुख्याने किती मतं खाणार हेच त्याच्यात जास्त मला वाटतं पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नक्कीच सर, काल भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्याच्यामधले पुण्यातले 3 महत्त्वाचे जे मतदारसंघ आहे, पर्वती झालं, शिवाजीनगर झालं आणि कोथरूड. तर या तिन्ही मतदारसंघाकडे बघितलं तर कोण ना कोण कुठे ना कुठेतरी भाजपमध्ये नाराज आहे आणि त्याच्यामुळे तो अंतर्गत वाद आहे. तर त्याच्यामुळे कसं असेल पुण्याचं या 3 मतदारसंघातलं चित्र? नाही, जे नाराज आहेत ते मुळात सगळे भाजपचे आहेत. एका दुसऱ्या ठिकाणी जे भाजपमध्ये काही काळापूर्वी आलेले आहेत आणि काही काळापूर्वी इतर पक्षातून आलेले आहेत, त्यांची राजकीय इच्छाशक्तीमुळेच ते इथे आलेले आहेत. 10-10, 15-15 वर्ष संधी मिळत नसेल आणि पुढे जाऊन डिलिमिटेशनमध्ये हे मतदारसंघ डिझॉल्व्ह होतील आणि नवीन होतील. तर बऱ्याच जणांना आत्ता ते एक स्वप्न दिसतंय की आत्ता झालं तर आपलं म्हणजे विधानसभेत पाय रोवायचं तर आत्ताच रोवता येईल. तीही त्यांची म्हणजे काही इच्छा आहे. त्यामुळे फार आणि भाजप कसं आहे की त्यांनी आता डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात झालेली आहे. भाजपने जी पहिली यादी जाहीर केली त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे. भाजप तो शिस्तीचा पक्ष आहे आणि त्यांचा शिस्तीचा कार्यकर्ता मला नाही वाटत तो बंडखोरी करेल. त्यामुळे ते फारसा फरक तिथे दिसून येणार नाही. हां, जे नाराज आहेत त्यांना महाविकास आघाडीचे लोक कसे हाताशी धरतायत किंवा त्यांना कसं आपल्याकडे वळवून घेत आहेत त्याच्यावर ते गणित राहील, अन्यथा नाही. सर, कसबा मतदारसंघ नेहमी हा गेम चेंजिंग फॅक्टर राहतो. तर त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? आत्ता जवळपास महाविकास आघाडीकडनं धंगेकरांचं नाव निश्चित झालेलं आहे, पण मग नक्की कसं तिकडचं सगळं अनालिसिस असेल तुमचं? नाही, कसबा मतदारसंघ हा पूर्वी म्हणजे गेली 25 वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेल्या निवडणुकीत जी पोटनिवडणूक मागील वर्षी झाली त्यावेळेस भाजपने एकतर त्यावेळेस टिळकांच्या घरातून, मुक्ता टिळक यांच्या घरातून कोणीतरी यावं अशी ती एक अपेक्षा लोकांची किंवा होती. परंतु पक्षाने ऐनवेळेस रासने यांना जी उमेदवारी दिली तिथे काँग्रेस ही डोईजड ठरली आणि त्यावेळेस महाविकास आघाडी, अजितदादा पवार ही सगळी मंडळी एकत्र होती आणि रासने 3 टर्मचे स्थायी समितीमध्ये होते. ही एक नाराजी त्यांच्याच पक्षात होती. त्याचा फटका आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची ती एकी होती त्याचा चांगला परिणाम दिसून आला. यंदाही काही फारसा फरक पडेल असं दिसत नाही, कारण आता तिथेच चुरस निर्माण झालेली आहे. भाजपने आता या 3 अजून त्यांच्याकडे जे 6 मतदारसंघ येतील त्यामध्ये ब्राह्मण कम्युनिटीतून अद्याप कोणाला उमेदवारी दिलेली नाही किंवा तशी घोषणा आहे. त्यामुळे आता आपण पाहिलं की कसब्याचा उमेदवार अजून मागे राहिलेला आहे. ब्राह्मण उमेदवार एकतर पर्वतीतून येऊ शकला असता, दुसरा कोथरूडमधून, शिवाजीनगरमधून किंवा कसब्यातून. अन्य जे आहेत तिथं काही अपेक्षा नाही, म्हणजे कॅन्टोन्मेंट तर राखीवच आहे किंवा खडकवासल्यात तरी तशी फार कमी संधी आहे, कारण तिथं ग्रामीण भाग आहे, नात्यागोत्याचं राजकारण चालतं. त्यामुळे मला असं वाटतं की कसब्यातून शेवटच्या क्षणाला भाजपकडून ब्राह्मण उमेदवार आला तर पोटनिवडणूक इतकी सरळ होईल का? तर नाही होणार. परंतु उमेदवार कोण आहे त्याच्यावरही डिपेंड राहील आणि इथे सगळेच मंडळांचे कार्यकर्ते आहेत. ते मंडळांचे कार्यकर्ते कुठे झुकतील आणि कुठल्या पारड्यात आपली ताकद लावतील त्याच्यावर कसब्याचं ते गणित ठरेल. सर, तुम्ही कसं पाहता कसबा मतदारसंघाकडे? कारण जसं मी म्हणलं, गेम चेंजिंग फॅक्टर असतो नेहमी कसबा मतदारसंघ. कसबा 2 पद्धतीने, पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे कसबा पेठ, मॅक्झिमम मंडळं तिथं आहेत. यात दगडूशेठ विरुद्ध इतर मंडळं हे गेल्या वर्षानुवर्ष असलेला संघर्ष तिथं आहे. त्यामुळे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी कुठल्या बाजून जातील हा एक मुद्दा आहे. दुसरं, धंगेकर गणेशोत्सव मंडळात कमी जरी असले तरी या भागातला ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे. लोकसभेला तो पराभूत झालेले असले तरी देखील अतिशय ताकदीचा कार्यकर्ता म्हणून तो या भागात आहे. गेले वर्षभर तो कंटिन्युअस मतदारांच्या संपर्कात आहे. दुसऱ्या बाजूला भाजपला गिरीश बापट हे 25 वर्ष आमदार होते, नंतर मुक्ताताई होत्या. यामुळे या 30 वर्षानंतर तिथल्या अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्याला संधी मिळावी. आत्ता सुद्धा 3 ते 4 प्रमुख इच्छुक हे कसब्यामध्ये आहेत. यामुळं एकमेकाला जर शेवटच्या क्षणी सुप्तपणे कट केलं भाजपच्या मतदारांनी तर गेल्या वेळी तसाच पराभव भाजप पोटनिवडणुकीत झाला होता. तसंच आता 3-4 उमेदवार असतील, त्यांनी जर अंतर्गत कट केला तर भाजप तिथं पराभूत होऊ शकतो. नाहीतर पण तिथली लढत ही अतिशय 2-5 हजारात होईल असं आता हे चित्र आहे. नक्कीच सर, एक प्रश्न तुमच्यासाठी की अजूनही लोकांना थोडंफार कन्फ्युजन आहे की नक्की चिन्ह कुठलं कोणाचं, कोण कोणामध्ये आहे. तर हे पॅन महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये असं त्याचा काही फरक पडू शकतो? मला वाटतं चिन्हाचं एवढ्या पद्धतीने फरक पडत नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळं
उद्धव ठाकरेंना मशाल मिळाली हे जवळपास सर्वदूर पोहोचलेलं आहे आणि शरद पवारांना तुतारी मिळाली हे पण पोहोचलेलं आहे. याच्या लोकसभा निवडणुकीत आपण आता ते परिवर्तन कसं झालं ते बघितलंय. मला वाटतं आता लोकांपुढे कन्फ्युजन हे आहे की नक्की कोण कुठं आहे. मग आज इकडे ह्या पक्षात उमेदवार असणारा उद्या तिकडे जातोय आणि एवढ्या पद्धतीचे जे काही बदल चालू आहेत त्यामुळे सध्या ते समजायला वेळ लागतोय. जे उमेदवार पक्ष बदलतील त्यांना मी ह्या चिन्हाबरोबर आहे हे जास्त अधिक बिंबवावं लागणार आहे. त्यामुळे पक्षापेक्षा चिन्हापेक्षा आता त्या व्यक्तीला मी ह्या पक्षात आहे हे सांगणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. सर, गेल्या काही निवडणुका तुम्ही बघितल्या तर मागचा सगळा इतिहास बघता आणि आत्ताची महाराष्ट्रातली आणि पुण्यातली सद्यस्थिती बघता तुमचं अनालिसिस काय सांगतो, कोण कोणावरती भारी पडेल? गेल्या म्हणजे आतापर्यंतचा निवडणुकीचा जो इतिहास बघता महाराष्ट्रातलं राजकारण एवढं वेगळ्या पद्धतीचं किंवा एवढं फोडाफोडीचं गेल्या 5 वर्षात सगळ्या महाराष्ट्राने किंवा भारताने बघितलंय. म्हणजे असं अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीचं राजकारण गेल्या 5 वर्षात. अगदी पाटेच्या शपथविधीपासून अगदी शरद पवारांची साथ सोडेपर्यंत ज्या काही सगळ्या घडामोडी झाल्यात ते फारच लोकांना नकोसं असलेलं. म्हणजे कॉमन मॅनची पण हीच प्रतिक्रिया असते की एवढ्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्याचा परिणाम कुठंतरी महायुतीच्या अगेन्स्ट जातोय. लोक भाजपनी किंवा शिवसेना शिंदेंनी जी काय भूमिका घेतली ती महाराष्ट्रातल्या नागरिकांना आवडलेली नाही आणि त्याचा फटका कुठंतरी या निवडणुकीत महायुतीला बसेल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला बसेल अशा पद्धतीचा आहे. कोण कोणावर भारी ठरेल हे निकालात कळेल, पण काहीसं चित्र हेच आहे की आता महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राचा कल सध्या तरी दिसतोय. सर, एक अंदाजा तुम्ही सांगू शकता की आकडा तुमच्यानुसार काही जो तुमच्या डोक्यात आहे की मी हे अनालिसिस केलंय आणि त्यानुसार हा एक आकडा मला दिसतो की ह्याचे एवढे आमदार निवडून? मला वाटतं बंडखोरांनी अपक्षांच्या हाती महाराष्ट्राच्या चाव्या असतील. जवळपास सगळेच सत्तेच्या जवळपास जातील. थोड्या 10-15 सीटचा काहीतरी कोणतरी प्लस मायनस राहील, पण आकडा सांगणं थोडंसं अवघड ठरेल आत्ताच. सर, तुमचं अनालिसिस काय सांगतं की कोण कोणावरती भारी पडेल? सध्या महाविकास आघाडी ही आत्ता वातावरण असं आहे की परसेप्शन असं आहे महाविकास आघाडी ही पुढं आहे. दुसरी गोष्ट लक्षात घेतली की महायुतीची आत्ता 200पेक्षा अधिक आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्ता 200 ज्या जागा आहेत त्यांच्याकडच्या त्यातल्या 80पेक्षा जास्त पडल्या तरच महाविकास आघाडीला संधी आहे. त्यामुळं महायुतीचे 80 तरी आमदार किमान पडले पाहिजे, म्हणजे त्या जागा गेल्या पाहिजे तरच महाविकास आघाडी येईल. हा दुसरा त्यातला मुद्दा आहे. तो तिसरा मुद्दा आहे की यांच्याकडं महाविकास आघाडीकडं नेते आहेत, मात्र महायुतीकडं हा संघटन आणि कार्यकर्त्यांचं एक जाळ आहे. विशेषतः RSS असेल, संघ परिवार असेल, भाजप असेल. त्यामुळे हरियाणात जसं परिवाराचं जाळं होतं तसं भाजपचं जाळं आहे. ते जाळं अजित पवार आणि शिंदेच्या किती लोकांना मदत करून निवडून आणणार आहे याच्यावर महायुतीचं गणित ठरणार आहे आणि त्या जाळ्याला आत्ता तरी अजित पवार नकोसे वाटतायत. यामुळे किंवा शिंदे काही भागात त्यांना अडचणी ठरतायत. यामुळे ते जर जाळं त्यांचं नीट विणलं गेलं नाही तर महायुती 125 अडकेल. याच्यापेक्षा पुढे जाण्याची शक्यता मला कमी वाटते आता. सर, तुम्ही काय सांगाल, कोण कोणावरती भारी पडेल? नाही, आता खूपच अर्ली स्टेजला आहे. एकच यादी आलेली आहे. आता उमेदवार कोण येत आहेत, राज ठाकरेंची भूमिका काय येते, वंचित कसा अफेक्ट करेल, मनसे कसा म्हणजे मनसेची काय भूमिका आहे, ह्या गोष्टी या शेवटच्या टप्प्याकडे जाणाऱ्या आहेत. किंवा तेव्हा काय प्रत्येक आता आपण हरियाणाचं पाहिलं तर फक्त 0.85% काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक आहे, परंतु जागा जास्त आल्यात भाजपच्या. तर इथे मतांच्या टक्केवारीवरून बऱ्यापैकी ठरेल की खरंच कुठल्या बाजूला हे होईल. त्यामुळे तुर्तास सांगणं ते अवघड जातं की उगीच आपला बॉम्ब टाकायचा म्हणून टाकणं काही मला योग्य वाटत नाही. पण काटेकी टक्कर आहे. निवडणूक ही निवडणुकी एकदम सगळी घासूनच होईल. नक्कीच, जसं आपण बघितलं की आता हे जे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांचं अनेक वर्षांचं अनालिसिस हे त्यांनी सांगितलं आणि सद्यस्थिती महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय आहे